चाल पोरी आज मुंबईचा वडापाव खाऊ। बटाटे लाव कुकरला, मारा 4 शिट्ट्या, एका भगोन्यामध्ये टाका बेसन, ओवा, मीठ, टाका पाणी, फिरवा गर। बेसनामध्ये गाठी ठेवायच्या नाही। बेसन हाताला घ्यायचं ना, असं गरम तेलामध्ये शिपडायचं, चांगलं लालचटक होऊ द्यायचं। सोबत लसूण पण तळायचा। हा जो बेसनाचा चुरा आपण बनवला आहे त्याची आपल्याला चटणी बनवायची आहे। चटणीमध्ये मिरची पावडर, मीठ टाकायचं। आता करा हिरवी चटणी, कोथिंबीर, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, मीठ टाकायचं। चटणी घट्ट होत नसेल तर ब्रेडचे तुकडे टाकायचे। आता बटाट्याच्या भाजीला फोडणी द्यायची। फोडणीमध्ये राई, जिरं, हिंग आणि ठेसामध्ये आपल्याला हिरवी मिरची, अद्रक, लसूण घ्यायचं आहे। बटाट्याची भाजी बनवायची। बटाटा थंड झाला की अशी गोल उंडे करून घ्यायचे। हा बटाट्याचा उंडा बेसनामध्ये गर फिरवायचा आणि गरम तेलामध्ये टाकायचा। वडा खरपूस तळून घ्यायचा। आता जेवढे वडे खायचे आहे तेवढे वडे तळून घ्यायचे। वडे तळणं झाले की झणझणीत मिरच्या पण तळायच्या। मिरच्या तळणं झाले की मिरच्यावर थोडंसं मीठ टाकायचं। आता पाव घ्यायचा आणि वडापाव बनवायचा। पुरी आता म्हणायचं नाही की वडापाव येत नाही म्हणून, नक्की करायचा। मला DM ला फोटो पाठवायचा। चला आता ठोका एक लाईक। मग पोरी मुंबईचा वडापाव कसं वाटलं तुला नक्की सांगायचं मला। चला आता झाला वडापाव, घ्या खाऊन।